आज रेसिपीमध्ये आपलं खूप स्वागत. कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला आहे. तेव्हा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच थंडगार अशी पेये किंवा काहीतरी आईस्क्रीम असे थंडगार खावेसे वाटते. तर आज ह्या दृष्टीने मी अगदी झटपट तयार होणारी आणि लहान मुलेही अगदी आवडीने खातील, लहान मुलांनाही अगदी सहजतेने जमेल इतकी साधी सोपी मँगो मलाई कुल्फी घरच्या घरी कशी बनवायची हे पाहणार आहोत. फक्त 1 मिनिटात ही कुल्फी तयार होते. शिवाय खायला अप्रतिम लागते. सर्वांनाच आवडेल अशी साधी, सोपी आणि सुटसुटीत आणि मुख्य म्हणजे गॅसचा इथे अजिबात वापर न करता शिवाय आपण दूधही न आटवता ही कुल्फी बनवणार आहोत. तेव्हा लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मँगो मलाई कुल्फी बनवण्यासाठी इथे मी 2 हापूस आंबे घेतले आहेत. तुम्ही केशर आंबाही घेऊ शकता किंवा कोणताही गोड आंबा इथे वापरला तरी चालेल. आता अशा प्रकारे आंबे मी साधारणतः 4 ते 5 तास थंडगार पाण्यात भिजवून घेतले आहे. त्यामुळे त्यावरील केमिकलही निघून जाते आणि उष्णता आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात असते, ती थोड्या प्रमाणात कमी होते. म्हणून आंबे व्यवस्थितपणे भिजवून घ्यायचे आहेत. त्यानंतर धुवून घेतल्यावर लगेचच सुती कापडाने पुसून घ्यायचे आहेत. आता आंब्याचा आपण प्रथम देठ काढून घेऊया. त्यानंतर अशा प्रकारे सुरीने व्यवस्थितपणे कापून घेऊया. त्यानंतर उभ्या आडव्या अशा प्रकारे अगदी हात सांभाळून व्यवस्थितपणे चिरा द्यायच्या आहेत आणि पाहू शकता अगदी परफेक्ट आंब्याचा गर निघत आहे. आता हा गर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. इथे मी सुरीचा वापर करत आहे, चमच्याचाही वापर करू शकता. आता आपण एका फोडीचा अशा प्रकारे आंब्याचा गर काढून घेतला आहे. अशाच प्रकारे जो दुसरा आंबा आहे तोही कापून व्यवस्थितपणे त्याची आतील गर काढून घेऊया. पाहू शकता दोन्ही आंब्याचा गर मी काढून घेतला आहे. अशा प्रकारे अगदी झटपट आपण गर आंब्याचा काढून घेतला आहे. लगेचच आता आपण हा गर मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि त्याचबरोबर एक एक करून जिन्नस त्यामध्ये ॲड करणार आहोत. आता आंब्याचा गर घातल्यावर लगेचच पाव वाटी अनस्वीटन मिल्क पावडर घेतली आहे. त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी साखर घेतली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा आंब्याच्या गोडीनुसार इथे वापरू शकता. त्यानंतर इथे मी अर्धी वाटी रूम टेम्परेचर असलेले दूध घेतले आहे. साधे गाईचे दूध इथे वापरत आहे. त्याचबरोबर 1 वाटी इथे मी फ्रेश क्रीम घेतली आहे. फ्रेश क्रीम म्हणजेच घरातली मलाई मी मिक्सरमधून फिरवून घेतली आहे. जर फ्रेश क्रीम तुमच्याकडे नसेल तर मार्केटमध्ये जे फ्रेश क्रीम मिळते तेही इथे वापरू शकता. आता हे सर्व जिन्नस प्रथम चमच्याने व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. अशा प्रकारे मिश्रण एकजीव करून घेतल्यावर लगेचच मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून मिक्सर चालू बंद करत प्रथम हे मिश्रण फिरवून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे अगदी स्मूथ टेक्स्चर या मिश्रणाला आले आहे. त्यानंतर आपण पाव चमचा वेलची पूड घालूया आणि व्यवस्थित फिरवून घेऊया. पाहू शकता अगदी परफेक्ट मँगो मलाई कुल्फीचे मिश्रण तयार झाले आहे. तेही गॅसचा अजिबात वापर न करता आणि दूध न आटवता अशा प्रकारे अगदी घट्टसर आणि मलईदार असे मिश्रण तयार करून घेतल्यावर लगेचच ते मी एका भांड्यात काढून घेणार आहे. त्यानंतर हे मिश्रण आपण कुल्फी मोल्डमध्ये व्यवस्थितपणे सेट करून घेणार आहे. त्यासाठी कुल्फी मोल्डमध्ये अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने मिश्रण घालून घेऊया. सर्व तिन्हीच्या तिन्ही मोल्डमध्ये मी जे आंब्याचे मिश्रण आपण तयार करून घेतले आहे ते अगदी हलक्या हाताने घालून घेतले आहे. त्यानंतर आईस क्रिस्टल होऊ नये यासाठी इथे मी कुल्फीचा मोल्ड आहे त्याच आकाराचे इथे आपण फॉईल पेपर तयार करून घेतले आहेत. व्यवस्थितपणे कापून घेतले आहेत. अगदी हलक्या हाताने वरून लावून घ्यायचं आहे आणि कुल्फी मोल्डला झाकण लावून घ्यायचे आहे. कुल्फी थोडीशी सेट झाल्यावर नंतर मी आईस्क्रीम स्टिक त्यावर लावणार आहे. आता झाकण अशाच प्रकारे तिन्ही मोल्डला मी लावून घेतले आहेत. आता हे तिन्ही मोल्ड आपण प्रथम फ्रीझरमध्ये व्यवस्थितपणे 10 ते 12 तास सेट करण्यास ठेवूया. त्यानंतर जे राहिलेले आंब्याचे मिश्रण आहे ते मी एका डब्यात काढून घेत आहे. स्टीलच्या डब्याचाच वापर करायचा आहे. प्लास्टिकचा डबा वापरला तरी चालेल, पण स्टीलच्या डब्यामध्ये अगदी व्यवस्थितपणे ही जी कुल्फी आहे ती सेट होते. आता पुन्हा आपण सेम प्रोसिजर म्हणजेच आईस क्रिस्टल होऊ नये म्हणून फॉईल पेपर मी अगदी व्यवस्थितपणे अशा प्रकारे लावून घेत आहे. त्यानंतर वरून आपण झाकण लावूया आणि हेही मिश्रण आपण फ्रीझरमध्ये 12 तास व्यवस्थितपणे सेट करून घेऊया. त्यानंतर आपली
कुल्फी व्यवस्थितपणे तयार होईल. साधारणतः 12 तासानंतर आपण फ्रीझरमधून कुल्फी बाहेर काढली आहे. त्यावरील आपण फॉईल पेपर काढून घेऊया. त्यानंतर हाताने एकसारखे करून घेतल्यावर अगदी हलक्या हाताने कुल्फी डिमोल्ड करून घेऊया. पाहू शकता परफेक्ट अशी मँगो मलाई कुल्फी तयार झाली आहे. अशाच प्रकारे अजून ज्या 2 कुल्फीचे मोल्ड आहे त्यावरील आपण फॉईल पेपर काढून घेऊया आणि अगदी सहजतेने कुल्फी डिमोल्ड करून घेऊया. पाहू शकता किती परफेक्ट रंग कुल्फीला आला आहे आणि अगदी टेक्स्चर मार्केटसारखी मलईदार. आता ही कुल्फी आकर्षक दिसावी त्यामुळे लगेचच मी त्यावर पिस्त्याची काप घालत आहे. तुम्ही जर आवडत नसेल तर स्किप करू शकता. अशीच जर ही कुल्फी खाल्ली तरी अगदी चविष्ट आणि तितकीच रुचकर अशी लागते. शरीराला थंडावाही देते आणि शिवाय आपण घरगुती साहित्याची बनवली आहे. लहान मुले ही अगदी सहजतेने बनवू शकतील किंवा कोणीही सहजतेने बनवू शकेल इतकी साधी सोपी सुटसुटीत आणि तितकीच चविष्ट ही रेसिपी मी तुम्हाला शेअर केली आहे. तेव्हा रेसिपी जर आवडलीच तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मुख्य म्हणजे हाईप करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.